नमस्कार. मी डॉक्टर पूजा पाटील. आज आपण ऑगस्ट कॉम्ट याच्या 3 अवस्थांचा नियम अभ्यासणार आहोत. आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की ऑगस्ट कॉम्टला समाजशास्त्राचा जनक समजले जाते आणि त्याने मांडलेल्या ज्या सिद्धांत आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत आणि त्यातीलच एक हा ऑगस्ट कॉम्टच्या 3 अवस्थांचा नियम. ह्याला आपण मानवी बुद्धिमत्तेच्या विकासाचे 3 टप्पे असेही म्हणतो. तर अशा पद्धतीनं ऑगस्ट कॉम्टचा 3 अवस्थांचा नियम आज आपण अभ्यासणार आहोत. ऑगस्ट कॉम्टच्या या 3 अवस्थांचा जो नियम आहे, ह्या नियमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी बुद्धिमत्तेच्या ज्या अवस्था आहेत त्या ऑगस्ट कॉम्टने यामध्ये विश्लेषित केलेल्या आहेत. मानवी विचार आणि समाजाचा विकास 3 टप्प्यांमधून होत असतो असे त्याने म्हणलेले आहे. तर अशा या 3 अवस्था आहेत. त्यातील पहिली म्हणजे धर्मशास्त्रीय अवस्था किंवा काल्पनिक अवस्था, दुसरी म्हणजे तत्त्वज्ञानात्मक अवस्था किंवा अमूर्त अवस्था आणि सर्वात शेवटची म्हणजे वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अवस्था. चला तर मग आपण आता सर्वप्रथम त्याची जी धर्मशास्त्रीय अवस्था आहे ती अभ्यासू. धर्मशास्त्रीय अवस्था. या अवस्थेमध्ये मानवी मन, घटना आणि जगाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी दैवी किंवा अलौकिक शक्तींवर विश्वास मनुष्य ठेवत असतो असे म्हणलेले आहे. म्हणजेच काय तर मनुष्य त्याच्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्या कुठल्या तरी दैवी शक्तीच्या माध्यमातून होत आहेत किंवा अलौकिक शक्तीच्या मुळे होत आहेत असा त्याचा विश्वास असतो. या अवस्थेत माणसे हे निसर्गातील घटनांचे स्पष्टीकरण देव, आत्मा किंवा इतर अलौकिक शक्तींच्या माध्यमातून देतात. म्हणजेच आजूबाजूला ज्या काही चांगल्या वाईट घटना माणसाच्या घडत असतात, जसे की पूर येणे असेल किंवा एखाद्या कुटुंबामध्ये नवजात बालकाचा जन्म झाला असेल, तर अशा घटनांना ते अलौकिक शक्तींशी जोडतात. या अवस्थेमध्ये देखील पुन्हा 3 उपप्रकार ऑगस्ट कॉम्टने सांगितलेले आहेत. मूर्तिपूजा, अनेकेश्वरवाद आणि एकेश्वरवाद. अनेकेश्वरवादामध्ये मनुष्य हा अनेक देवदेवतांवर विश्वास ठेवत असतो. तर ज्या काही घटना घडतात त्या प्रत्येक घटनेमागे वेगवेगळ्या देवांच्यामुळे त्या घडतात असं समजले जाते. जसं की पूर आला तर पाण्याची देवता वेगळी, निसर्ग देवता वेगळी, अशा पद्धतीनं अनेक देवदेवतांवर विश्वास ठेवला जातो. एकेश्वरवाद म्हणजे एकाच देवावर विश्वास ठेवणे. मग मनुष्याच्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट घटना घडल्या तरी त्या सर्व घटनांच्या मागे एकच देव आहे असे ह्या एकेश्वरवादामध्ये समजले जाते. यानंतरची दुसरी अवस्था आहे तत्त्वज्ञानात्मक अवस्था. या अवस्थेमध्ये मानवी मन, घटना आणि जगाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी अमूर्त अलौकिक शक्तींवर विश्वास ठेवला जातो. या अवस्थेत दैवी शक्तींच्या ऐवजी नैसर्गिक शक्तींना जास्त महत्त्व दिलेले आहे. मनुष्याची बुद्धी ही त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची सांगड घालत असताना निसर्गाशी रिलेट करत असतो. माणूस हा तर्क लावत असताना त्याच्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या काही नैसर्गिक शक्तींच्यामुळे घडतात असा त्याचा समज होतो. या अवस्थेत
समाज सार्वत्रिक हक्क आणि स्वातंत्र्याची मागणी करत असतो. या अवस्थेमध्ये समाज धर्म आणि राजेशाहीतून बाहेर पडू लागलेला आहे आणि मानवी हक्कांवर आणि तत्त्वज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित झालेले दिसून येते. म्हणजेच वैज्ञानिक अवस्थेकडे जाणारी ही महत्त्वाची अवस्था किंवा माणसाच्या बुद्धीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे असे आपण समजू शकतो. कारण पहिल्या अवस्थेमध्ये देवदेवतांवर विश्वास ठेवणारा मनुष्य दुसऱ्या अवस्थेमध्ये मात्र त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहत असताना निसर्गाशी तो जोडताना आपल्याला दिसून येतो. आणि खरं तर याच अवस्थेमधून मनुष्य हा शेवटच्या अवस्थेकडे गेलेला आपल्याला दिसतो, ती म्हणजे वैज्ञानिक अवस्था. खरं तर माणसाच्या बुद्धिमत्तेच्या विकासाची ही अंतिम अवस्था आहे. या अवस्थेमध्ये मनुष्य हा कुठल्याही देवदेवतांवर किंवा नैसर्गिक शक्तींवर विश्वास न ठेवता आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा तार्किक दृष्टिकोनातून तो सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू लागतो. या अवस्थेमध्ये मनुष्य हा तथ्ये, आकडेवारी, विज्ञान ह्यावर जास्त अवलंबून असलेला आपल्याला दिसतो किंवा ह्या नियमांचा तो वापर करताना दिसून येतो. या अवस्थेत समाज प्रगती आणि विकासाकडे जाताना आपल्याला दिसतो. निश्चितच ज्यावेळी मनुष्याची बुद्धी ही वैज्ञानिक होते आणि तार्किक होते त्यावेळी तो प्रगतीकडे वाटचाल करू लागतो. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचा तो विचार करतो आणि अशा पद्धतीनं ही माणसाच्या बुद्धिमत्तेची शेवटची अवस्था ऑगस्ट कॉम्पने विश्लेषित केलेली आहे. तर असा हा ऑगस्ट कॉम्पचा 3 अवस्थांचा नियम